मी भगवान बापू खारतोडे निरगुडे गावचा. मी खडकवासला जे का पाणी आहे ते दौडपर्यंत आलेलं आहे. ते पाणी इंदापूर तालुक्यामध्ये मिळावं तर त्या पाण्याने माझ्या इंदापूर तालुक्याची ताण भागणार आहे असं एक पत्र 27 मेला एक लेखी निवेदन प्रकटन दिलं आहे. इंदापूरच्या शाखेमध्ये दिलेलं आहे. त्याचप्रमाणे समोर मी एक क्लिप टाकली होती की माझ्या हातामध्ये गाळ होता, विहिरीमध्ये गाळ दाखवतोय मी, बघा पाण्याची काय अवस्था आहे. त्या अनुषंगाने मला एक पत्र दिलं आहे या खडकवासलेच्या जे काय व्यवस्थापन आहे त्यांचं भोसले साहेबांनी. या पत्रामध्ये याचा उल्लेख असा आहे की जाहीर प्रकरण आहे त्याच्यामध्ये खडकवासला प्रकल्पातील सर्व धरणामध्ये 20/5/2024 पर्यंत म्हणजे 20 मे पर्यंत आपल्या धरणामध्ये 6.41 TMC एवढा पाणीसाठा आहे. त्यापैकी पुणे शहर व पुणे ग्रामीण यांना पिण्यासाठी म्हणजे 15/7 पर्यंत 2024 पर्यंत जरी पाणी दिलं त्यांना तर 3.91 TMC एवढं पाणी पुण्याला लागते. तरीही आपल्याकडे 2.5 TMC पाणी शिल्लक आहे. बरोबर. जर 2.5 TMC पाणी शिल्लक असेल तर आपल्या इंदापूरला पाणी का देऊ शकत नाही? म्हणजे माझी तळमळी विनंती. पण हे पत्र कोणाचं आहे? खडकवासला पाटबंधारे विभाग मॅडमचं, कुराडे मॅडमचं. दुसरं पत्र कोणाचं आहे? प्रभारी उपविभागीय अधिकारी खडकवासला प्रकल्प सिंचन व्यवस्थापक उपविभाग इंदापूर. दोन्ही पत्र त्यांचीच आहेत. तेच सांगते की एवढं 6.41 TMC पाणी होतं, त्यातलं पुण्याला पाणी राखून ठेवलं 3.91 शिल्लक 2.5 TMC. मग 2.5 TMC असून सुद्धा आमच्या इंदापूरला पाणी भेटत नाही. त्यासाठी भगवान बापू खारतोडे निरगुडच्यांनी एक आत्मदानाचं पत्र दिलं आहे की जर तुम्ही 30 तारखेच्या आत आमच्या इंदापूर तालुक्यामध्ये पिण्यासाठी जे काही पाणी आहे, पिण्यासाठी जनावरांना पाणी, माणसांना पाणी, आज जर परिस्थिती बघितली तर इतकी वाईट परिस्थिती आहे की टँकर सुरू होतं, टँकर सुद्धा पहिला पाणी पुरत नाही. आज हे सरपंच आमच्या गावात सुद्धा नाही. आज हे सरपंच नावी गाव यांचं ते काय सांगतात बघा. माझे नाव दीपक श्रीमंत डोंबाळे. माझी पत्नी आशा दीपक डोंबाळे नावेगावचे सरपंच आहेत. तर आता आम्हाला खडकवासल्याचं पाणी आल्यानंतर खडकवासल्याच्या पाण्याच्या ह्याच्यावरती आमच्या गावातील वॉटर सप्लायच्या विहिरी अवलंबून आहेत. तर खडकवासल्याचं पाणी आल्यानंतर गावाची पूर्णपणे पाण्याची कमतरता पूर्णपणे सुटेल. त्यामुळं खडकवासल्या कॅनलला पाणी यायलाच पाहिजे आणि आमच्या हक्काचं पाणी आहे ते मिळालंच पाहिजे. हे दुसरे आहेत कळसचे रमेश खारतोडे. त्यांच्या गावी आम्ही गेलतो. त्या ठिकाणी 300-350 लोक होती. त्यांनी एक समिती नेमली आहे, ती सांगते तुम्हाला. सांगा. मी रमेश खारतोडे, खडकगावचा रहिवासी आहे, सिव्हिल इंजिनियर आहे. आणि खडकवासला कालव्यावरती बऱ्याच वेळा पाण्याची मागणी केलेली आहे आणि या विषयावर सतत आम्ही आंदोलन करीत आहोत. आता आम्ही भगवान खारतोडे यांच्याकडे शासनाने एक पत्र दिलं. त्या पत्रामध्ये पाहिलं आहे आम्ही, त्याचं पत्रही वाचले. यापूर्वीचंही पत्र वाचले. इंदापूर तालुक्याचा खडकवासला कालव्यावरचा डिझाईन कमांड एरिया हा 18,000 हेक्टर आहे आणि माहितीच्या अधिकारामध्ये आम्ही ज्यावेळेस माहिती मागितली त्यावेळेस फक्त त्यांचं 1700 हेक्टर क्षेत्र भिजलेलं आहे. म्हणजे 8-9 हेक्टर सुद्धा क्षेत्र भिजलेलं नाही. आता त्यांची जी पत्र दिले माझ्याकडे, या पत्रामध्ये त्याचा स्पष्ट उल्लेख आहे 20 मे पर्यंत 6.91 TMC पाणी शिल्लक आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी पाणी वाटप जे केलं आहे ती पुणे शहराची रिक्वायरमेंट ह्या 391 आहे. 641 पैकी 391 ही 3.91 TMC ही पुणे शहराची रिक्वायरमेंट आहे. आणि त्याच्यानंतर शिल्लक पाणीसाठा हा 2.5 TMC आहे. मग आमचं म्हणणं असं आहे पाटबंधारे खात्याला की तुम्ही 2.5 TMC पाण्याचा हा हिशोब दिला पाहिजे. यांनी आता त्या पत्रामध्ये असंही लिहिलं आहे की किलोमीटर क्रमांक 129 पर्यंत पिण्यासाठी पाणी आम्ही दौंडपर्यंत सोडणार आहे. आणि बाकीच्या लोकांचं काय, इंदापूरच्या लोकांचं काय? मी इंदापूरच्या लोकांच्यावर सतत अन्याय का होतो? वास्तविक पाहता दौंडचा डिझाईन कमांड एरिया हा इंदापूरच्या डिझाईन कमांड एरियापेक्षा कमी आहे. त्यांच्याकडे सतत पाणी सोडलं जातं पण इंदापूरमध्ये अजिबात पाणी सोडलं नाही. म्हणून त्यांना सपोर्टिंग म्हणून मी आज आमच्या कळस गावामध्ये
कालवा समितीची एक संघर्ष समिती तयार केली आणि या संघर्ष समितीमध्ये आम्ही आंदोलनाचा इशारा त्याला दिलेला आहे. भगवान खरतोडे हे 31 तारखेला आत्मदान करणार आहेत पाण्याच्या विषयावर. त्याला सपोर्टिंग म्हणून आम्ही 11 वाजता 31 तारखेला सकाळी डाळज या ठिकाणी हायवेवरती रस्ता रोको आंदोलन करणार आहे. वास्तविक पाहता हे जे 2.5 TMC पाणी आत्ता शिल्लक आहे, गत कालवा समिती जी झाली त्या कालवा समितीमध्ये सुद्धा पालकमंत्र्याच्या समोर ठरलंय, पाणी वाटप ठरलंय. इंदापूरला सुद्धा उन्हाळ्याची 2 आवर्तन द्यायचं त्यांना ठरलंय, पैकी फक्त एकच आवर्तन दिलंय. आता दुसऱ्या आवर्तनाची आम्ही वाट बघतोय. आता या वर्षी आता सरपंचांनी सांगितलं की पाण्याची अत्यंत आता उन्हाळ्यात तीव्रता प्रचंड आहे, टँकर चालू आहेत पाण्याची. जर पाणी सोडलं तर टँकर सोडायची टँकर लावायची गरज नाही. पण जाणून बुजून हा पाटबंधारे खात्याचा खोडसाळपणा आहे. ज्यावेळेस पाठीमागचं आवर्तन सोडलं त्यावेळेस सुद्धा पाटबंधारे खात्याने काय केलं, सगळ्यांना कलेक्टरचं पत्र दिलं पोलीस स्टेशनला की बाबा शेजारच्या लाईट बिट टिप्या सोडवा, हे करा. म्हणजे शेतकऱ्याला कुठल्याही पद्धतीनं त्यांनी नीटपणे पाणी देत नाहीत आणि आता देण्यात नाही. त्यांनी आमच्या मते त्यांनी 2.5 TMC पाण्याचं ऑडिट करावं आणि हिशोब दाखवावा. आणि आमची मागणी रास्त आहे. 2.5 TMC पाणी जर 1 TMC पाण्यामध्ये 10,000 हेक्टर क्षेत्र भिजतं. एकट्या 2 TMCला 2.5 TMC पाण्याची गरज नाही. यामध्ये इंदापूर तालुका सुद्धा भागू शकतो. तर आमचं म्हणणं असं आहे, जर त्यांनी 30 तारखेपर्यंत जर इंदापूर तालुक्याला आवर्तन नाही सोडलं तर आम्ही सुद्धा त्यांना सपोर्टिंग म्हणून आम्ही रस्ता रोको आंदोलन करणार आहोत. याच्यामध्ये जो कालवा आहे, कालव्याची जर अंतर मोजलं तर 200 किमीचं भरतंय. आता येणारं पाणी 129 पर्यंत आलंय. ती जनता आहे, आमच्या हक्काचं आहे. त्यांच्या हक्काचं आहे का? पुण्याला धरणातनं पाणी पिण्याचं नियोजन नाही. पूर्वी पुण्यात 50 वर्षापूर्वी आड होतं साऱ्या पुण्यात. आता ही पाणी कमी पडायला लागल्यानंतर ते नियोजन पाणी निर्माण करावं ना. आता हातात पाणी मिळवायचं काय कारण? मी पहिलं पत्र शेतकरी शाखेला दिलं, त्याची पोच घेतली. नंतर DYSP ऑफिसला गेलो, त्यांना पत्र दिलं. प्रांत ऑफिसला गेलो, पत्र दिलं. तिथनं तहसीलदार ऑफिस बंद होतं. इंदापूरचं जे काय ऑफिस आहे तिकडं तिथं पत्र दिलं, चर्चा केली. मॅडमला फोन लावला, कोराटे मॅडमला. मॅडम म्हटली मी 100% प्रयत्न करतो पाण्यासाठी. माझी विनंती तुम्हाला, मला सहकार्य करा. आज आमची म्हणून काय आज या ठिकाणी आपले भगवान खानपुरे जसे आपल्या गावचे तिथे स्थायिक झाले मध्ये त्यांचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे. त्यांचा 31 तारखेला सकाळी त्यांचं आंदोलन चालू होणार आहे. संध्याकाळी परत पाणी जर नाही आलं तर सरकारी कार्यालय शेतकरी या ठिकाणी आत्मदानाचा इशारा त्यांनी कार्यकारी आता कोराटे मॅडम यांना त्यांनी दिलेला आहे. आणि त्यांना आपण आता आपलं सपोर्टिंग म्हणून आपली भूमिका आपण स्पष्ट करून सांगतोय की बरं का बाबांनी आमचा विषय आता एक ठरला की या विषयावर आम्ही या ठिकाणी आत्महत्या करू आणि याच्यावर संघर्ष करायला म्हणून ते गावडे यांच्या आम्ही आज या ठिकाणी संघर्ष समितीचं गावाचे अध्यक्ष म्हणून त्यांची आम्ही निवड केली. आणि 31 तारखेला सकाळी 10 वाजता आम्ही नॅशनल हायवे भिगवण डाळे चौपलीवर या ठिकाणी सर्वांनी जाऊन तिथं रस्ता रोको आंदोलन करायचं आणि संध्याकाळी 5 वाजता सपोर्टिंगला आम्ही आज तुमच्या त्या ठिकाणी येणार असं आम्ही आमचा या ठिकाणी ठरवत आहे. तुमचं सगळं मला पडतंच आहे. आचारसंहिता आहे, तर आपण बी काहीतरी नियम लागू. एक मिनिट, आचारसंहिता कशाला बी नाही. उद्या तुम्ही म्हणजे जेवायलाच म्हणता आचारसंहिता. आचारसंहितेत दुसरं येतंय, उद्घाटन करायची नाही, तुम्हाला काही घोषणा करायच्या नाही, हे हक्काचं मागतोय. ह्याला लागत नाही भगवानराव. काय अरे ते आचारसंहितेत काय आहे म्हणावं. आचारसंहितेत हे बसत नाही. ते त्या नावाखाली आपल्याला काय बी करत. आचारसंहिता आहे. अरे तुमचं मतदान झालंय, आचारसंहिता शिथिल झाली. अरे 3 सेशन केलं ते आचारसंहिता काय करते. आता हे पत्र जे दिले मला, हे पत्र जे दिले मला ते इंदापूरला दिले. या त्याचा संबंध नाही.
पण असं त्यांचं असं म्हणणं आहे की पुण्याला पिण्याचं पाण्याचं नियोजन केले बघा बरं का. आज इंदापूरचा जे काही विभाग आहे खडक वाचल्याचा तो किती सक्षम आहे त्याच्यावर अंदाज येतो आपल्याला. इथं ऑफिस आहे त्यांनी उलट मागणी करायला पाहिजे. तर मूळ मागणी की हा माणूस मरतोय, हा नाही हा माणूस का मरतोय, कारण जनावर जर मेली आपण जगायचं कशा जेव्हा. आज माझ्यावरती वेळ का आली आत्मदनाची मी विचार केला पाऊस जर लांबला कारण पाऊस लांबतोच. एक आपल्याला आतापर्यंत करीत आहे की जूनच्या एंडिंगला पाऊस पडतोय. एवढं दिवस काढायचं कसं आपण बाटलीचं पाणी पिण्यासाठी काय करायचं. माझी तळमळ आहे पाणी फक्त आपल्याला आलं पाहिजे. आता इथं काय म्हणतात ते आमचा करार आहे इथं उठला करार आहे नगरपालिकेला करार आहे आमचा करार आम्हाला पेल नको का. त्यांचा करार आहे ना आमचा बी करून घ्या की आम्ही तुम्हाला कुठं नाही म्हणतोय. आम्हाला पाणी मागणीचा करार असतो.